महाराष्ट्रामध्ये 60 लाख बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आहे। भारतातला हा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि आज अशी स्थिती आहे की हे जवळजवळ लाभ देण्याचं काम या मंडळाचं ठप्प झालेलं आहे किंवा ठप्प केलेलं आहे। जाणीवपूर्वक कारस्थान करून फक्त त्यांना भांडी वाटायची आहेत आणि डबे वाटायचे आहेत। ते सुद्धा त्यांचं मेळ जमना झालाय, टक्केवारीचा मेळ जमना झालाय, हप्त्याचा मेळ जमना झालाय आणि त्यात सुद्धा गोंधळ चालू आहे। सर्व या नोंदित कामगारांनी आता विचार केला पाहिजे। सद्यस्थिती अशी आहे की अमेरिका आणि इस्रायलने जो हल्ला इराणवर केलेला आहे, युद्ध लादलेलं आहे जगावर, त्याचे दीर्घ परिणाम आपल्यावर सुद्धा होणार आहे। या युद्धामुळे हे तेलाचं राजकारण आहे। जगातले तेलाचे साठे मिळवण्यासाठी आजपर्यंत अमेरिकेने अनेक देशातल्या सत्ता उलथून टाकलेल्या आहेत। भारत सरकारला सुद्धा वापरून घेण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे। पहिल्या प्रथमच हा डाव अमेरिकेवर आता उलटलेला आहे आणि इस्रायलचं सुद्धा कंबरड मोडलं गेलेलं आहे। इराणचं सुद्धा मोठं नुकसान चालू आहे। पण एक लक्षात घ्या की आज आपल्याला गॅस मिळण्याची टंचाई आहे, परंतु या युद्धाचा परिणाम थोड्याच दिवसामध्ये प्रचंड महागाई वाढणार आहे। डिझेल पेट्रोल सुद्धा मिळेल का नाही याची शंका आहे आणि हे दर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा वाढणार आहेत। ही एवढी महागाई वाढल्यानंतर प्रत्यक्षामध्ये कामगारांना मिळणारे जे वेतन आहे ते वाढणार नाहीच, किंबहुना मंदी येण्याचा धोका त्याच्यातून आहे। तर अशा सर्व परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातला जो बांधकाम कामगार आहे, देशातला जो बांधकाम कामगार आहे, तो सर्व तटस्थपणे पाहत आहे। शासनाविरुद्धची लढाई करायला, संघर्ष करायला तयारी नाही अशी स्थिती आहे। आणि हे कशामुळे झालेलं आहे तर बांधकाम कामगारांच्या लक्षात हे येत नाही की कसं सरकारनं हे सगळी योजना स्वतःचा वापर करण्यासाठी केलेला आहे हे लक्षात येत नाही। कुणीही काही प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांनी या कायद्यामध्ये बंधन आहे की बांधकाम कामगार संघटनांचे 5 प्रतिनिधी त्या मंडळावर असले पाहिजेत। गेल्या 4 वर्षापासून त्यांनी नेमलेले नाहीत। त्याची एक तज्ज्ञ समिती असते ती नेमलेली नाही, सल्लागार समिती असते ती नेमलेली नाही आणि एकतर्फी कारभार चालू आहे। कायमचा त्यांनी कामगार मंत्र्यांना त्या मंडळाचा अध्यक्ष करून टाकलेला आहे आणि कामगार मंत्र्यांना विचारलं की ते मुख्यमंत्र्यांच्याकडे बोट दाखवतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सचिव जे आहेत मंडळाचे ते काम करतात। त्या सचिवांना 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे, एक आश्चर्यच आहे। तर हे असल्यामुळे की कामगारांना कसं लाभ द्यायचे नाहीत हेच हे कुंभार बघतात। सगळ्या अडचणी तयार करून ठेवायच्या आणि अशा पद्धतीने आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये 99% अर्ज नाकारले जात आहेत, नामंजूर केले जात आहेत। एकच गोष्ट उघड ठेवलेली आहे की तुम्ही नोंदणी करा, लगेच तुम्हाला आम्ही भांडी देऊ, नोंदणी करा, लगेच तुम्हाला आम्ही डबे देऊ। आणि आता आणखीन एखादी वस्तू काढायचा प्रयत्न आहे, पण त्याच्यातून त्यांनी स्कॉलरशिप जवळजवळ बंद पाडलेली आहे। जे यांनी ठरवलेलं नाही ते स्वतःच्या तोंडी घालतात, काय वाटेल ते बोलतात। खरं म्हणजे यांना बेड्या घालायला पाहिजेत। कुठेही शिष्यवृत्तीचा उल्लेख नाही। 30 नोव्हेंबर 2023ला जो विधानसभेमध्ये बांधकाम कामगारांचे नियम ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त लिहिलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येईल, स्कॉलरशिप नाही शब्द। आणि हे म्हणतात की तुम्ही तिकडे स्कॉलरशिप घेताय म्हणून इकडली स्कॉलरशिप मिळणार नाही, इकडे मुळात स्कॉलरशिप नाही। हे भयानक केलेलं आहे। प्रसूती रजा बंद केलेली आहे, सिझरिंगची रजा बंद केलेली आहे, गंभीर आजाराची वाट लावलेली आहे आणि यांचे जे हॉस्पिटलला पैसे द्यायचे यांचं काम चालू आहे करोडो रुपये आणि कामगार बघायला गेला हॉस्पिटल तर हॉस्पिटल बंद आहेत, योजना बंद आहेत, हॉस्पिटलवाले योजना द्यायला तयार नाहीत। एक रक्त तुमचं काढून तपासणी करायला 3900 रुपये त्या कंपनीला हे मंडळ देतं
काही रिपोर्ट देत नाहीत, असला तरी फालतू रिपोर्ट देण्याचं काम चालू आहे. तर हे जे सगळं सुरू आहे याबद्दल कामगारांनी आता जागरूक झालं पाहिजे. जी विधानसभेमध्ये चर्चा होती ती अत्यंत अर्धवट, चुकीची, माहितीच्या आधारावर नसलेली, नको असलेले प्रश्न विचारणारी, मुख्य प्रश्नाला कोणी विचारत नाही. आमचा साधा प्रश्न आहे की असं सध्या जगामध्ये चालू आहे की युद्ध सुरू आहे. बघा ना, इराणच्या बाजूच्या बातम्या येत नाहीत, आजपर्यंत आलेल्या नाहीत. भारत सरकारने कधी पॅलेस्टाईनच्या विरोधी मोर्चा काढू दिला नाही, पॅलेस्टाईनच्या बाजूने बातम्या येत नाही. तसंच हे चालू आहे, हे या ठिकाणी असंच चालू आहे. आम्ही एक साधा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही टेंडर देताय, टेंडरला सुद्धा काही तत्व आहेत. बाजारभाव काय आहे, तुम्ही टेंडर किती दरानं मंजूर करताय. म्हणजे तुम्ही 3,000 रुपयाच्या वस्तू आणि कंत्राटदाराला 11,000 रुपये देताय, 9,000 रुपये टेंडर बदले आणि 2,000 रुपये ते ऑनलाईन करण्यासाठी. म्हणजे जवळजवळ 8,000 रुपये जादा. हे कुठे गेले 8,000? कंत्राटदाराला एवढा फायदा, तिप्पट फायदा. वस्तूंच्या बाजारातल्या किमतीची पर्वा करायची नाही, त्याचं मेरिटवर तपासणी करायची नाही. हे मात्र कोण चर्चा करत नाही. अगोदर सुरक्षा पेटी द्यायची, आता ते डबे आणलेले आहेत, त्यात सुद्धा हीच अवस्था आहे. आणि मग काय करायचं की फालतू चर्चा काढायची. बोगस नोंदणी आहे, बोगस नोंदणी आहे. अरे तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, कोण बोगस नोंदणी केलेली आहे. निवडणुकीच्या आधी ह्या सगळ्या सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते हे सगळे घरोघरी फिरून फुकट नोंदण्या केल्याच्या नावाखाली यांनी सगळी बोगस नोंदणी केली आणि वर आणि बोंबलायचं आम्ही बोगस नोंदणी झाली म्हणून. अरे पण जे बोगस नोंदणी कोण करतो? सही केल्याशिवाय नोंदणी होत नाही. मग तुम्ही कशाला झक मारायला सही करताय का? तुम्ही सही करताय आणि वर बोगस म्हणून बोंबलताय. हे चुकीचं आहे. आणि आता सोलापूरमध्ये बोगस सापडलं. कोण बोगसगिरी केली? तपासणी करणाऱ्यांनीच बोगसगिरी केलेली आहे. खोटे शिक्के मारलेले आहेत, खोटे 90 दिवसाचं प्रमाणपत्र लिहिलेलं आहे, खोटे शिक्षणाचा दाखला काढलेला आहे. मेलेल्या माणसांना बऱ्याच ठिकाणी तो आत्ता मेलाय म्हणून पैसे उचललेले आहेत. हे कोण करतं? त्याला कोण मंजुरी देतं? हे याच्याबद्दल यांची बोलायची दानत नाही आणि नुसता बोगस म्हणून बोंबलायचं आणि कामगारांना बदनाम करायचं हे चालू आहे. तुम्ही करा ना, कारवाई करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना घडवलेली आहे. याचा अर्थ चोऱ्या होतात म्हणजे ती घटना सगळी कालबाह्य असं धरायचं का? चोऱ्या होतात, दरोडे पडतात, हेरीगिरी करतात. उच्चवर्णीय सगळे हेरीगिरी करणारे आहेत. पाकिस्तानला सामील झालेले आतापर्यंत तेच आहेत. हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळे जो कोण बोगस असेल त्याला धरा ना. आम्ही काय नाही म्हणतोय का? पण बोगसच्या नावाखाली तुम्ही खाणार आहे 8,000 रुपये प्रत्येक कामगाराचे. हा उपकारातला पैसा 30 लाख गुणिले 8,000 किती झाले बघा. आणखीन येतात 30 लाख गुणा, कारण ते डब्याच्याने आले. हे डब्यात खाणारे, भांड्यात खाणारे भाडे. आणि ह्याच्याबद्दल कामगाराला राग येत नाही, याचं वाईट वाटतं. आज तुम्ही हे समजून घ्या. हे एक. दुसरं असं आहे, तुम्हाला माहित आहे का की हा बांधकाम कामगार कायदा भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने रद्द केलेला आहे? माहित आहे तुम्हाला? रद्द केलेला आहे. त्याचं रद्दीकरण नवीन कायदा आल्यानंतर सुरू होणार आहे. ते 1 एप्रिलला सुतोवाच केलेलं आहे भारत सरकारने. 1 एप्रिलला हे 4 लेबर कोड, 4 श्रम संहिता ज्याला म्हणतात, तो अंमल आल्यानंतर हा कायदा आता बांधकाम कामगारांचा अस्तित्वात नाही. त्यामुळे सगळे मिळणारे लाभ धोक्यात आलेले आहेत. बांधकाम कामगारांच्या साठी म्हणून जो निधी मिळतो, हे काय सरकार आमच्यावर मेहरबानी करत नाही, खास मेहरबानी करत नाही. बिल्डर लोकांनी सांगितलं 96 साली अगोदर कायदा तयार करण्यापूर्वी की आम्ही काय कामगारांना ESI, प्रॉव्हिडंट फंड हे काय देऊ शकणार नाही, सामाजिक लाभ तुम्हीच द्या, आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी बांधकामातल्या खर्चातला 1 ते 2% देतो. 1% देतात सगळीकडे. आणि ती रक्कम आहे ती. म्हणजे एक तर बिल्डिंगचं बांधकाम चालू असताना बांधकाम कामगारांना कामाच्या प्रमाणात कमी मोबदला मिळतो
किमान वेतनही दिलं जात नाही आणि 1% तो त्यांचीच रक्कम आहे आणि हे लुबाडले चोर कंत्राटदारांनी स्वतःची भरती करून घ्यायला आलेले आहेत पैसा कामगारांचा आणि भले यांचं होते करोडो रुपये. तर हे जे सगळं आहे कामगारांनी लक्षात घ्या आणि याच्या विरोधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघर्ष व्हायला पाहिजे. आता एक तुमच्याकडे एक हत्यार आहे, लक्षात घ्या, त्याचा वापर करा. लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार करा. नुसता कायद्याचं नाव लिहान तक्रार करा. तुमचा अर्ज नामंजूर होऊ दे, तुमचा अर्ज पेंडिंग असू दे, तुमचा कुठल्याही अडचणीबद्दल सरकारनं जी हमी दिलेली आहे अर्ज तुमचा मंजूर करायचा या कायद्याखाली त्याचा वापर करा. मृत्यू संबंधीचे अर्ज 1 महिन्यात त्यांनी निकाली काढले पाहिजेत. नूतनीकरण आणि नवीन आहे ते 1-2 महिन्यात करायला पाहिजे आणि सर्व इतर लाभाचे अर्ज 3 महिन्यात निकाली काढला पाहिजे. आता ही एवढी मुदत संपलेली जी आहे 3 महिन्याच्या पुढचे अर्ज आहेत, 1 वर्ष पेंडिंग आहे. 20 लाखापेक्षा जास्त अर्ज पेंडिंग आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हे 20 लाखापेक्षा जास्त अर्ज असे ठेवता येत नाहीत. त्यांना स्वतःचाच आदेश करतात आणि स्वतःचाच आदेश गुंडाळून ठेवतात. म्हणजे बांधकाम कामगार मंडळ एक मासल्यावर उदाहरण आहे की सगळे कायदे त्यांनी धाब्यावर बसवलेले आहेत, एकही कायदा पाळत नाही आणि हे कोणीही बोलत नाही. वर काहीतरी बोलायचं, भाषणं करायची, त्याचा काय संबंध नाही. त्या भाषणाचं पुढं काय झालं हे बी आमदारांना माहीत नसतं. आता आमदारांच्या कमिट्या केल्यात आणि आमदारांचे कार्यकर्ते म्हणजे काय कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहेत का? कायदा सांगतोय की कामगार संघटनांना बरोबर घ्या आणि हे म्हणतायत की आमदार म्हणेल त्या माणसाची नेमणूक करा. हा काय प्रकार आहे? हे सगळं लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा भाग आहे. तर हे असं सगळं सुरू असल्यामुळं की कामगार लढायला तयार नाहीत, अशा वेळेला आम्ही ही लढाई सोडलेली नाही. आम्ही हायकोर्टमध्ये केसेस केलेल्या आहेत. हायकोर्टचं त्यांना ऐकावं लागेल आणि हायकोर्टचं आता 3 एप्रिलला तारखा आहे. एक आहे ती आमदारांच्या कमिट्या रद्द करा ही मागणी आहे. दुसरी जी आहे ती हसन मुश्रीफ साहेब कामगार मंत्री असताना त्यांनी घोषित केलं होतं, आम्ही नाही, प्रत्येकाला नोंदणीकृत कामगाराला 5,000 रुपये बक्षीस देतो, बोनस देतो. त्याचा निर्णय यांनी घेतलेला नाही. या केसेस चालू आहेत. नागपूरमध्ये एक केस चालू आहे, औरंगाबादमध्ये चालू आहे, मुंबई हायकोर्टमध्ये सुरू आहे. तर हे एका बाजूने सुरू असताना कामगारांची ही जबाबदारी आहे की तुम्ही जागे व्हा, लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार करा, काय अडचण आली तर आम्हाला फोन करा, संपर्क करा आणि हे केल्याशिवाय तुम्हाला काही हक्क मिळणार नाही. नुसता अर्ज करून वाट बघत बसून काही होणार नाही. हे अर्ज तुमचे नामंजूर व्हायला हे जबाबदार सरकार आहे, हे जबाबदार हे मंडळ आहे, हे जबाबदार पैसे खाऊ कंत्राटदार आहेत आणि हे सगळं लक्षात घ्या आणि तक्रार करा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर संपर्क करा. हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं, विनामूल्य आहे. तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, एवढी तरी मदत करा संघटनेला. फुकट आहे सबस्क्राईब करणं. लाईक करा, फॉरवर्ड करा आणि संघटित व्हा, एवढी विनंती करून मी आजचं भाषण जे आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.